तर रुपाली चाकणकर यांचा आता उद्याच राजीनामा होऊ शकतो तशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत, त्यामुळे चाकणकर यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होतानाची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात। रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि उद्याच त्यांचा राजीनामा होऊ शकतो अशी देखील माहिती समोर येते। कॅप्टन अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकर या आता अडचणीत येताना दिसत आहेत, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील झालेले आहेत। अनेक व्हिडिओ देखील चाकणकरांचे समोर आलेले आपण पाहतोय आणि उद्याच आता त्यांचा राजीनामा होऊ शकतो अशी माहिती समोर येते। तर या संपूर्ण प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी मौन सोडलेलं आहे। मी पत्रकार परिषद घेऊन जे काय ते स्पष्ट करेल। रुपाली चाकणकरांनी झी 24 तासला ही माहिती दिलेली आहे। चाकणकर मुंबईमध्ये पोलीस महासंचालकांना भेटलेले आहेत असं देखील समजतंय। स्वतः आपण या संदर्भात पत्रकार परिषद घेऊ आणि आपली भूमिका स्पष्ट करू असं देखील त्यांनी आता झी 24 तासवर स्पष्ट केलेलं आहे। आणि आता थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, आपण पाहतोय रुपाली चाकणकर यांच्यावर खरात प्रकरणामध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत आणि आता अखेर त्यांनी मौन सोडलेलं आहे। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांची भूमिका आहे? सरकार अगदी काही सेकंदापूर्वी माझं त्यांचं थेट बोलणं झालं आणि ते आता रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या मुंबईमध्ये आहेत। मुंबईमध्ये ते पोलीस महासंचालक आहेत, त्यांना या संदर्भात ते भेटले होते आणि आता एक ट्विटसुद्धा त्यांचं या संदर्भात येणार आहे। मात्र या भेटीनंतर ते आता पुण्याच्या दिशेने निघालेलं आपल्याला पाहायला मिळतात, हे स्वतः त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणानंतर आता रुपाली चाकणकर आहे यांनी मौन सोडलेलं आहे। या संदर्भात मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते माध्यमांसमोर मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट जे आहे ती झी 24 तासला या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळं आज किंवा उद्या या संदर्भात त्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे ती होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। आता मीडिया ट्रायल सुरू असल्यामुळं काहींचा त्यांनी नाराजीसुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेकांच्या ट्विट किंवा सोशल मीडियाच्या पोस्टवरती बातम्या होत असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी नाराजीसुद्धा व्यक्त केलेली त्यांनी झी 24 तासला सांगितलेलं आहे। मात्र संपूर्ण या प्रकरणाबाबत ते आता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर मौन बाळगलं होतं, ते कुठेतरी आता त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी तयार झालेले आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता जिजाऊ बंगल्याबाहेर आहे, ज्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार या ठिकाणी आहेत। कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या रुपाली चाकणकर या सुनीत्रा पवार यांना भेटण्याची शक्यता आहे। मात्र या संदर्भात म्हणजे रुपाली चाकणकर यांचा जर उद्या राजीनामा होणार असेल तर त्याची बैठक सुद्धा उद्या होण्याची शक्यता आहे आणि त्या बैठकीकडे देखील लक्ष आपलं अर्थातच निलेश लागलेलं असणार आहे, कारण त्यांच्या राजीनाम्याची आता मागणी होती आणि त्या संदर्भात उद्याच त्यांचा राजीनामा होऊ शकतो असं देखील समजते आणि आता त्या पत्रकार परिषद घेणार आहेत असं तुम्ही सांगताय, त्यामुळे त्यांच्या एकूणच भूमिकेकडे आता आपलं लक्ष लागलेलं असणार आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।